उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात घडलेल्या थरारक घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे। मंगळवारी संध्याकाळी एका सलून मालकाने 3 मुलांवर कुऱ्हाडीने वार केला। यात 2 भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे। घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीचा एन्काउंटर केला आहे। त्यामुळे बदायूंतील अनेक भागात तणावाचं वातावरण आहे। पोलिसांनी लोकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जावेद हा सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा कॉलनीत सलूनचं दुकान चालवत होता। मंगळवारी सायंकाळी त्याने अन्नू वय वर्ष 11 आणि आयुष वय वर्ष 6 या 2 भावांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे। घटनेनंतर आरोपी जावेद फरार झाला। माहिती मिळताच तेथे आलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लोकांमध्ये संतापाची लाट पसरली। मृत मुलाच्या नातेवाईकांनी मंडई समिती चौकात मुलांचे मृतदेह टाकून रस्ता रोको केला आहे।